सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। 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 श्री राम
राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मांद्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी तो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आज महिन्याचा तिसरा रविवार, शंकराचार्यांचं स्तोत्र. आज भजगोविंदमला निरूपणाला सुरुवात होईल. आता राऊतजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर सौ सुजाता मानशे या भजगोविंदम स्तोत्राचं पठण करतील, त्यानंतर डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम.
सो हम 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 स्टॉप. पण आता 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासातल्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार हा घंटा नद्यासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि घंटानादासारखा गंभीर असावा. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक 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 शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where Ajna Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करू. हरि ओम.
अथ मोहमुद्गरः स्तोत्रः। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुङ्करणे मूढजहीहि धनागमतृष्णां कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम् यल्लभते निजकर्मोपात्तं वित्तन्तेन विनोदय चित्तम् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते नारीस्तनभरनाभिदेशं दृष्ट्वा मागामोहावेशम् एतन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते नलिनीदलगतजलमतितरलं तद्वज्जीवितमतिशयचपलं विद्धिव्याध्यभिमानग्रस्तं लोकल्लोकं शोकहतं च समस्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावद्वित्तोपार्जनसक्तस्तावन्निजपरिवारो रक्तः पश्चाज्जीवति जर्जरदेहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावश्चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं कः कुत आयातस्तत्त्वं चिन्तय यदिदं भ्रान्तः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सत्संगत्वे निस्संगत्वं निस्संगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवनमुक्तिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते मा कुरु धन जन यौवन गर्वं हरति निमेषात् कालः सर्वं मायामयमिदमखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा
हित्वा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छन्त्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता धनगतचिन्ता वातुलकिन्तव नास्ति नियन्ता त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणे नौका भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते जटिली मुण्डी लुञ्चितकेशः काषायाम्बर बहुकृतवेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढो युदरनिमित्तं बहुकृतवेषः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गङ्गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्निः पृष्ठे भानु रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षस्तरुतलवासस्तदपि न मुञ्चत्याशापाशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कुरुते गंगा सागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानं ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुरमन्दिरतरुमूलनिवासः शय्याभूतलमजिनं वासः सर्वपरिग्रह भोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते
रथ्या कर्पट विरचित कंठ पुण्या पुण्य विवर्जित पंथ योगी योग नियोजित चित्तो रमते बालोन्मत्तव देव भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते तत्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तात इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ भव समचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास् ते पच्यन्ते नरकनिगूढा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्त शरीरे रोग यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कातेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किं नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारं जाप्य समेत समाधिविधानं कुर्ववधानं महदवधानं
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानसनियमादेवं द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छङ्करभगवतः कृतौ मोहमुद्गरः सम्पूर्णः। उत्तम। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। शंकराचार्यांच्या स्तोत्राचा आपण अभ्यास करतो आहोत। साधन पंचकम म्हणजे 5 साधनाचे प्रकार त्या 5 श्लोकांमध्ये सांगितले होते। प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी 8 साधनाचे प्रकार सांगितले होते। साधनाबद्दल विवेचन केलं होतं। अशा प्रकारे 40 साधनं त्यांनी सांगितले। 40 पायऱ्या साधना पाथेयच्या जणू सांगितल्या त्यांनी। जे आपण सर्व पाहिलं ते आपल्याला जे आहे ते आता उरात ठेवायचं, चिंतन करायचं। खूप सुंदर असं ते स्तोत्र होतं। मंदिरामध्ये आपण जातो आणि समजा 40 पायऱ्या आहे आणि एक एक पायरी चढून जर आम्ही वरती गेलो मग आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन होतं, तसं ज्या साधनाच्या 40 पायऱ्या आणि ते जर आम्ही त्या पायऱ्या बरोबर जसं त्यांनी सांगितलं आहे शास्त्रामध्ये त्याप्रमाणे केल्या तेवढे निश्चितच आम्हाला सुद्धा जे आहे ते अपेक्षित दर्शन त्या ठिकाणी होईल यात शक्य नाही। शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने आपण त्याला घेतलं होतं। त्या दिवशी त्याला आपण शेवटला कडवं होतं ते जे आपण पाहिलं। सर्वात सुरस असं जर स्तोत्र असेल शंकराचार्यांचं ते भजगोविंदम। जितकं ते पवित्र सारखं वाटतं गेय आहे ते। आता सुद्धा जेव्हा आपण ऐकलं भजगोविंदम आपलं एक वेगळंच वातावरण निर्माण झालं। वेगळं जे आहे ते आपल्या आपण भावविश्वामध्ये गेलो। सुंदर आवाजामध्ये ते आपल्याला आपण ऐकलं मृदू आवाजामध्ये आणि किती गेय आहे किती सुंदर आहे हे सर्व आपण आता पाहिलं। भजगोविंदम माहित नाही असा शंकराचार्याचा ज्यांनी अभ्यास केलाय थोडाफार असं नाही होणार की नाही माहित। ज्यांनी शंकराचार्यांचा अभ्यास नाही केलाय त्यांना सुद्धा भजगोविंदम ऐकून अशी त्याची ख्याती आहे। माझ्या लहानपणी माझ्या लक्षात आहे की मी लहानपणी वडिलांजवळ झोपायचं तर पहाटे उठून ते काही स्तोत्र म्हणायचे। झोपेमध्ये पहाटे 5ला उठून बिछाण्यावरच बिस्तऱ्यावरच
मी झोपलेला असायचं तर माझ्या कानावर हे स्तोत्र त्यावेळेस सुद्धा पडत होतं. सुंदर मंजूळ आवाजामध्ये जे आहे ते स्तोत्र म्हणत होते. ह्या स्तोत्राचा अभ्यास आपण केलेला आहे थोडाफार. स्वामी स्वरूपानंदजी इथे आले होते. त्यांनी या स्तोत्राबद्दल जे आहे 3 प्रवचन आपल्याला दिली होती, मला असं वाटतं 3 की 4 असतील. थोडंफार त्यांनी यातलं जे आहे आपल्याला कन्सेप्ट द्यायचा प्रयत्न केला होता. शंकराचार्यांचं आपण जे आहे ते शंकराचार्य जयंती निमित्त, जयंती नव्हती त्या दिवशी, पण त्याचा एक आपण जे आहे ते उत्सव केला होता शंकराचार्यांच्या निमित्त. त्यावेळी जे आहे ते आले होते आणि त्यांनी जे आहे याच्याबद्दल ते बोलले होते. हा आपला पूर्व अभ्यास थोडाफार या भज गोविंदाबद्दल आहे आणि इतकं सुंदर आहे ते. आणि जसं एखाद्याला बाण लागून घायल व्हावं अशा प्रकारची ही सर्व कवनं आहे शंकराचार्यांची. पाहूया आपण कसं काय याला जे आहे आपल्याला पुढे अभ्यासाला हे जमतो. भजगोविंदांमध्ये आता आपण पाहिली 33 श्लोक पाहिले. खरं म्हणजे ते राहून गेलो, माझं लक्ष राहिलं नाही. पुढच्या वेळेस याचं एक आपण हे करूया, कोणीतरी आपल्यापैकी एक जण त्याची जिम्मेदारी घ्यावी की भजगोविंदमचं हे जे डॉक्टर काकांचं पुस्तक स्तोत्रावली आहे त्याच्यातनं घेऊन आणि ते सर्क्युलेट करावं व्हॉट्सअपवर. त्याच्यामुळे त्यांनी अर्थ पण दिलाय आणि श्लोक पण दिले आणि तोच सिक्वेन्स आपण घेणार आहोत. तर ते सर्वांना जे आहे त्याच्याबद्दलचं म्हणजे युनिफॉर्मिटी त्याच्यामध्ये राहील असं मला म्हणायचं त्या ठिकाणी. याच 33 श्लोक या ठिकाणी दाखवले आहे. पण ह्या श्लोकांचा थोडा आपण जर सिक्वेन्स बदलला तर आपल्याला शास्त्रात असं पाहायला मिळतं की श्लोक हेच, वर्सेस ह्याच, फक्त सिक्वेन्स बदलल्यावर त्याला त्यांनी काही कमी केलेलं आहे त्या वर्सेस आणि चरपट पंजरिका स्तोत्र असं केलेलं आहे, नाव त्याला दिलंय. किंवा द्वादश पंजरिका स्तोत्र सुद्धा नाव दिलंय. मुख्य फरक काय आहे की काही श्लोक कमी आहे, काही वर्सेस कमी आहे आणि सिक्वेन्स तो नाहीये जो आता आपण पाहतो. मग आता जो आपण पाहतो आहो याचं काय नाव आहे, आणि याचं नाव भजगोविंदम पण म्हणतात आणि मोह मुद्गर असं सुद्धा म्हणतात. त्या मोह मुद्गर असं डॉक्टर काकांनी या ठिकाणी लिहिलंय आणि त्याचा त्यांनी ब्रॅकेटमध्ये अर्थ दिलाय मोक्षाचा तडाखा, मोहाचा तडाखा. मोहाचा तडाखा, आपण सर्वच मोहाच्या तडाख्यामध्ये आपण आहोत असं कोणीच नाही जो मोहाच्या तडाख्यात नाहीये. आणि हा मोहाचा तडाखा किती जबरदस्त आहे ते या भजगोविंदांमध्ये दिलेलं आहे, त्या श्लोकामध्ये या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे. तर ही त्याची वेगवेगळी नावं आहे, वेगवेगळे सिक्वेन्स वर्सेसचे आहे. आणि भजगोविंदम, आता आपण भजचा अर्थ पाहूया. भज म्हणजे भज सेवायाम. भज सेवायामचा जो आहे तो अर्थ खरं म्हणजे भक्ताच्या हिशोबाने झालाय. भक्त आहे तो परमेश्वराची सेवा करतो, तो सेवक आहे. मे सेवक सचराचर स्वामी भगवंत, म्हणजे मी सेवक आहे. स्वामी कुठे तर म्हणजे सचराचर स्वामी, आणि मी त्यांचं सेवक आहे. भगवंत सर्वदूर आहे आणि मी सेवक आहे. आता नुसतंच आम्ही म्हणायचं आपल्याला की आम्ही सेवक आहो, की खरं शास्त्राची काय परिभाषा आहे सेवका करता जेव्हा आपण भजेचा विचार करतो. त्यावर त्यांनी असं म्हटलं की देहानी सेवा करणं, वाणीनी सेवा करणं, मनानी सेवा करणं म्हणजे मनाने त्याचं चिंतन करणं, वाणीने त्याच्याबद्दलच चिंतन करणं आणि देहाने सेवा करणं, ह्याला ते भज सेवायाम म्हणतात. कर्मरूप भगवंताची पूजा. आता आम्ही सर्वच कर्म करणारे आहोत, कोणी असं नाही की कर्म करत नाही. थोड्या वेळा करता सुद्धा सर्वच जे आहे ते कर्म करतात. येतकीच
जे आहे तुमच्या तिसऱ्या अध्यायामध्ये जो कर्माचा श्लोक आहे की एक क्षणी जो आहे तो मनुष्य बिना कर्माच्या राहत नाही. आम्ही सर्व कर्म करतो. मग असं जे आम्ही कर्म करतो, चालतो, बोलतो, उठतो, बसतो, झोपतो, खातो, पितो, बोलतो, म्हणजे प्रत्येक वेळेचं जे आहे ते भगवंताला स्मरून त्याला जर आम्ही जे आहे ते समर्पण केलं म्हणजे ही कर्मपूजा झाली भगवंताची. ही कर्माच्या द्वारे पूजा भगवंताची अशा प्रकारे झाली. याला भजसेवायाम सुद्धा म्हणतात की सेवा केली भगवंताची, भजसेवायाम. आता भजसेवायाम झाल्यानंतर भज गोविंद. आता गोविंद म्हणजे काय, तर म्हणे गो म्हणजे इंद्रिय. आता आपल्या सर्वांना माहिती की गो म्हणजे इंद्रिय, साधारण माहितीतला शब्द आहे आपला. आणि विंद म्हणजे थ्रू. थ्रू गोविंद म्हणजे जे आहे ते इंद्रियाच्या द्वारा भगवंताची सेवा करणं, किंवा त्याला असंही म्हणू शकता आपण गोविंद म्हटल्यानंतर की इंद्रिय जी आहे आमची ही कशाने प्रकाशित होतात, तर म्हणे विंद म्हणजे भगवंतांनी प्रकाशित होतात. भगवंतामुळे आम्हाला जे आहे ते आमची इंद्रिय कार्य करतात. आता आम्ही पाहतोय तुमच्याकडे, तुम्ही मला ऐकता आहात. म्हणे हे जे आहे हे तुम्ही, मी पाहतो आहो, तुम्ही ऐकता आहात, हे जे काय आहे तर म्हणे श्रोत्रस्य श्रोत्र आणि चक्षुषम असं उपनिषदामध्ये आहे. म्हणजे डोळ्याचा डोळा, कानाचा कान. कानाचा कान म्हटलं म्हणजे कोण आहे, तर तो म्हणे तो गोविंद आहे, तो परमेश्वर आहे, तो इंद्रियांना प्रकाशतो, त्याच्यामुळे इंद्रिय जे आहे ते कार्य करतात. मग अशा गोविंदाला आम्हाला भज गोविंदम, अशा गोविंदाला जे आहे ते भजायचं. मग असा जो गोविंद आहे, कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा आहे, तो कसा आहे, तो निर्विशेष आहे की विशेष आहे, तो सगुण आहे की निर्गुण आहे. म्हणजे नाही म्हणे तो जर सर्वदूर जर व्याप्त आहे, जसं आपण म्हटलं आता की सेवक कसा आहे, तर म्हणजे सेवक मी सचराचर स्वामी तू भगवंत. सचराचर स्वामी आहे सर्वदूर असा भगवंत जर आहे, त्याची जर आम्हाला सेवा करायची आहे, त्याचा अर्थ हा झाला की विशेषता से हटकर हमें निर्विशेष में जाना पडेगा. मतलब क्या हुआ इसका, म्हणजे त्यांचा अर्थ या ठिकाणी असा आहे की जेव्हा आम्ही भगवंताचं चिंतन करू, त्या निर्गुण निराकार स्वरूपाचं चिंतन करू, मग समोर आमचा गणपती असेल, समोर आमचा मारुती असेल, पण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. कसं निर्गुणाला प्राप्त होता येईल सगुणाच्या आधाराने, तर स्वामींनी, रामदास स्वामींनी म्हटलंय पुढे की सारासार विचारे, सारासार विचाराने तिथे करायला पाहिजे. सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. सारासार विचार करायचा, सारासार विचार कुठून येईल, सत्संगाकडून येईल. कारण शंकराचार्यांनी आत्ता म्हटलेलं आहे, या भजगोविंदांमध्येच म्हटलंय की सत्संगत्वे निस्संगत्वम, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहितत्वम. आता हा मोहाचा तडाखा या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. आम्हाला जो मोहाचा तडाखा या ठिकाणी बसलेला आहे त्याला आम्हाला दूर करायचं आहे. मग ते कसं करता येईल, तर शंकराचार्य भजगोविंदांच्या वर्सेसमध्ये असं म्हणतात की सत्संगत्वे निस्संगत्वम आणि निस्संगत्वे निर्मोहितत्वम. सत्संगामुळे आम्हाला जो आहे ते निस्संगता उत्पन्न होईल त्या ठिकाणी, आणि अशी निस्संगता जर आम्हाला उत्पन्न झाली तर म्हणे त्या ठिकाणी जे आहे काय होईल, की म्हणजे मग त्या ठिकाणी जे आहे ते निर्मोहितत्व, मोहाचा तळाका याचं जे विवेचन चाललंय त्याप्रमाणे होईल ते. आणि मग आमची बुद्धी त्या ठिकाणी स्थिर होईल, त्याच्यामुळे की निर्मोहितत्वे निश्चलितत्व. तर हा एक साधनापद आपल्या समोर आहे. सत्संग जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे. सारासार विचार अत्यंत आवश्यक आहे. ज्या आम्ही भगवंताची पूजा करतो सगुण रूपामध्ये, मारुती असो, आपला कृष्ण असो, शंकर असो, राम असो, कोणी असेल, त्याच्या पाठीमागचं जे स्वरूप आहे भगवंताचं ते लक्षात जर आम्ही ठेवलं तर ते म्हणतात की विशेषता से हटकर निर्विशेष में प्रगट होना ही आध्यात्मिक साधना है, असं अनुवादांनी म्हटलेलं आहे. म्हणून ते हिंदीमध्ये आलंय ते वाक्य.
काय वाक्य आलंय की भगवंताची सेवा करायची, पण त्याच्या पाठीमागचं स्वरूप लक्षात ठेवायचं, निर्विशेष. मग त्याच्यामध्ये काहीच नाही, नामरूप त्या ठिकाणी नाहीये. नामरूप त्या ठिकाणी नसल्यानंतर, कोणतेही तीन गुण त्या ठिकाणी नसल्यानंतर, ते जे काही निर्विशेष आम्ही जे आहे साधना करतो, म्हणजे अशी करता येते का? ज्याचं काहीच नाही त्याची साधना तुम्ही काय कराल? म्हणजे नाही, म्हणे सारासार विचार आहे आणि सत्संग आहे. सत्संगामध्ये तो विचार कसा करायचा? तो विचार करून की हा मी देह नाही आणि मी जो आहे तो तो आहे, म्हणजे तत्वमसी, आय एम दॅट. अशा प्रकारचा जो विचार आहे, हा सारासार विचार करून ह्याला, या गुंथीला सोडवायचं, जड चेतन ग्रंथीला या ठिकाणी सोडवायचं. तर असं ते भज गोविंदम असं भजन करायचंय आपल्याला, असं भजायचं आहे. आता भजगोविंदम जे आहे ते म्हणजे असं भजगोविंदानेच काम होईल का? आणखीन काही काम नाही का? तर म्हणे नाही, म्हणे आता आणखीन कोणतं काम तुम्ही सांगा दुसरं, ते तुमच्याकडे ऑप्शन आहे का? असं सांगतात. एक गोष्ट, उदाहरण जर द्यायचं झालं की एक नावाडी होता, छोटीशी बोट होती, त्याच्यामध्ये एक व्हाईट कॉलर एज्युकेटेड मनुष्य आला आणि तो बसला आणि जाऊ लागला पुढच्या तीराला, दुसऱ्या तीराला. तो नावाडी घेऊन जात होता. आता याला आणखीन काही काम नव्हतं, त्या नावाडीशीच बोलत होता. कसं आहे, काय आहे, कुठे काय शिकलाय, शिकला पडलाय, नाही पडलाय, मला लिहिता वाचता येतं, नाही लिहिता वाचता येत. आणि प्रत्येक वेळेस जे आहे त्याला तो म्हणत होता की अरे, तुझं तर अर्ध आयुष्य फुकट गेलं, तुझं तर 1/4 आयुष्य फुकट गेलं, तुला हे नाही येत, अरे आणखीन 1/4 गेलं. अशा प्रकारे म्हणजे तो हे दाखवायचा प्रयत्न करत होता की तुला जर येत नाहीये, हे मी विचारतो आहे सर्व, की पॉलिटिक्स काय तुला माहित नाही, तर मग 1/4 आयुष्य गेलो. तू तू लिहिलेलं नाहीये, वाचलेलं नाहीये, मग तुझं 1/4 आयुष्य गेलं. तर अशा प्रकारे मग तुला जॉब नाहीये, म्हणजे मग बिना जॉबचं तू कसं कसं जे आहे ते करतील, ह्याच्यावर कसं तू आपलं जीवन यापन करतील, तुला काहीतरी शिकायला हवं. तर अशा प्रकारे पुष्कळ गोष्टी चालल्या होत्या की त्यांनी सांगायचं तात्पर्य हे होतं की भाई, तुला काहीतरी करायला हवं आणि तुझं आयुष्य जे आहे ते कसं आहे, म्हणजे निरर्थक वाटतंय मला. मग झालं काय की म्हणे वादळ आलं. वादळ आलं आणि ते नाव जे आहे ते डुबायची वेळ आली. ते नावाळाने विचारलं, महाराज म्हणे आपल्याला पोहता येत असेल तर चांगलं आहे म्हणे, आपण जे आहे ते तरुण तरुण आता जवळच आहे म्हणे हे, तर आपण तरुण जे आहे ते चालले जाऊ तिकडे. हा म्हणाला मला पोहता नाही येत. मग तो नावाडी म्हणाला आता सर्वच तुमचं गेलं, काहीच राहिलं नाही या ठिकाणी. मग आता ह्याचा अर्थ काय झाला? ह्याचा अर्थ हा झाला की स्विमिंग जसं त्याला आवश्यक होतं त्या नदीला पार करण्याकरता, तसं हा संसारचा सागर आहे, हा जो भवसागर आहे, याला जर पार करायचं असेल तर आपल्याला होडी कोणती हवी? जे गुरु होडी घेऊन जातात त्या होडीमध्ये आम्ही बसायचं आणि आम्हाला सत्संगे सारासार विचारे. आणि मग काय करायचं तर म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला जे आहे ते पोहता आलं पाहिजे. पोहता आलं पाहिजे म्हणजे काय की श्रवणम, मननम, निधिध्यासनम हे सर्व त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणजेच त्याला म्हणतात की तुमचं जे आहे तुम्हाला पोहता येऊ लागलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते भज गोविंदम म्हणायचं. सुरुवात कुठं करायची अशा साधनेला, तर म्हणजे भज गोविंदम. म्हणून भज गोविंदम आपण इथे पाहतो आहोत भवसागरामधून तरण्याकरता. मग भजगोविंदम 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 मूड मध्ये असं ऐकलंय आपण. आता 3 वेळा त्यांनी भजगोविंदम कशाला म्हणायचं? एकदा म्हणा पुष्कळ झालं. तर म्हणे नाही, म्हणे शास्त्रामध्ये असं दिलंय, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि तिसरा जो आहे आधिदैविक ताप. म्हणजे हे 3 तापाचं जे आहे ते शमन व्हावं म्हणून भजगोविंदम भजगोविंदम अशा प्रकारचं येतं. जसं आपण म्हणतो पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते, ओम शांती शांती शांती, असं शेवटी येतं. म्हणजे 3 आध्यात्मिक ताप, म्हणजे ह्या 3 तापाच्या शांती करायचा. तर त्याच प्रकारे ह्या ठिकाणी भजगोविंदम 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 अशा प्रकारचं जे आहे ते वाक्याचा प्रयोग या ठिकाणी झालेला आहे. आता काय की कोणी असं म्हणेल की बा आता तुम्ही सांगताय भजगोविंदम म्हणा वगैरे, तर आम्हाला तर एवढा वेळ नाहीये आणि तुम्ही असं दाखवताय की म्हणजे तुम्हाला याच्यातनं जे आहे ते टाळण्याकरता आणखीन काही दुसरा तरीका नाहीये. तर हे म्हणतात की म्हणे नाही, आम्हाला असं काही दुःख नाहीये, आमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं आहे. कोणी IAS ऑफिसर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी काही
आणखीन आर्मीमध्ये आहे, मोठ्या पोस्टवर आहे आणि सर्व काही चांगलं चाललंय, आम्हाला काही असे प्रॉब्लेम नाही. तर म्हणे मग आम्हाला काय करायचं? तर म्हणे नाही, म्हणे तुम्हाला विचार करायला हवा की ही टोटल हॅपीनेस आहे का, ही पार्शल हॅपीनेस आहे की टोटल हॅपीनेस. म्हणजे ही जी हॅपीनेस आहे ही कधीतरी जाणार, ही मागे पुढे होणार. असं कधी झालंय का की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, असं जर त्या ठिकाणी आहे तर मग म्हणे हे जे तुम्हाला असं वाटतं ही खरी हॅपीनेस आहे का? दुसरं असं तुम्हाला का वाटतं की भाई मी जे आहे ते सुखी राहावं म्हणून? मी सुखी राहावं असं का वाटतं? तर म्हणजे तुमचं खरं स्वरूप कसं आहे तर म्हणजे सच्चित आनंद स्वरूप आहे तुमचं. तुमचं खरं सतरूप आहे. सतरूपचा अर्थ होतो की जो पहिलेही होता, आजही आहे, उद्याही राहील. जो प्रत्येक वेळेस आहे, कोणती अशी जागा नाही की जिथे तो नाही, कोणत्या वेळेस तो नाही, स्थळ काळ मर्यादा त्याला नाही. तर असंच अशी जर आहे तर म्हणे मग म्हणून तुम्हालाही असंच वाटतं की मी सच्चित आनंद म्हणजे आनंद आनंद स्वरूप असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी सुखी राहावं. आणि सतचा अर्थ काय झाला तर तुम्हाला असं वाटतं का की मी मरून जावं म्हणून? म्हणजे कुणाच वाटत नाही असं. प्रत्येकाला असं वाटतं की नाही, मला मृत्यू नाही आला तर चांगला आहे. एवढंच आहे की धडधाकट असायला हवं त्याच्यामध्ये, हा एक भाग असतो. पण मृत्यूला समोर जायला जे आहे ते कोणी तयार नसतं. त्याचा अर्थ हा झाला की म्हणजे सच्चित आनंद स्वरूप स्वतःचं स्वरूप अशाच प्रकारचं आहे की आम्हाला जे आहे ते आम्ही ज्ञान स्वरूप आहोत. म्हणजे कॉन्शियसनेस आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही ज्ञान स्वरूप आहोत, जाणीव आमच्यामध्ये आहे. आणि आम्हाला जे आहे ते कधीच मी नाही असं कधीच वाटत नाही. आणि आनंद म्हणजे सुख नेहमी मिळत राहावं अशा प्रकारचं आमचं स्वरूप असल्यामुळे त्या स्वरूपाकडे जाण्याची ओढ ही प्रत्येकाला त्या ठिकाणी असते. आणि ही जर प्रत्येकाला त्या ठिकाणी ओढ आहे तर मग जे आहे ते भजगोविंद, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आपल्याला. मग असं का व्हायचं भावं? कारण म्हणजे तो सच्चिदानंद आहे ना, म्हणून आम्हाला असं वाटतं. म्हणजे तोच परमेश्वरच जो आहे तो आमच्या जगामध्ये आलेला आहे. तोच परमेश्वर जो आहे तो जगामध्ये कोणत्या रूपामध्ये आला? म्हणजे इट इज द सेम मटेरियल कॉज इज द भगवंत आणि इफिशियंट कॉज इज भगवंत. मटेरियल कॉजचा अर्थ होतो की एखादा कुंभार जो आहे तो मडकं बनवतो, मग तो मातीने बनवतो. मातीने जो मडकं बनवत होतो त्याचा अर्थ काय झाला? मातीने मडकं बनवतो म्हणजे तो माती जी आहे ती मटेरियल कॉज. मग कोण बनवतो? तो म्हणे तो स्वतः बनवतो कुंभार. मग तो निमित्त कारण झाला, म्हणजे तो इव्हिशियंट कॉज झाला. तर ह्या ठिकाणी काय झालंय? भगवंतांनी जेव्हा परमेश्वराने जेव्हा जे आहे ते जगाचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला समोर दिसतं, जीव जगत जगदीश्वर हे आम्हाला जे दिसतं, जीव जगत जगदीश्वर, हे कसं झालं तर म्हणजे हे सुद्धा मटेरियल कॉज आणि इफिशियंट कॉज म्हणजे निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणतात त्याला मटेरियल कॉजला. म्हणजे दोन्हीच आहे. आणि त्या स्वरूपामध्ये आपल्याला जो आहे तो जग दिसतं आहे, त्या स्वरूपामध्ये आपण पण आहोत. जेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणतो, तत्वमसी म्हणतो, आम्ही सुद्धा तेच आहोत. आणि म्हणून सच्चित आनंद जे आहे ते आमच्या बंधन जे आहे ते स्वरूप प्रगटतं. आणि त्या स्वरूपाला स्वरूपी राहणे हाची स्वधर्म असं रामदास स्वामी म्हणतात. तर त्या स्वरूपामध्ये आम्ही राहावं आणि त्याचा आनंद भोगावा. त्याच्याकरता काय करायला हवं तर म्हणे भज गोविंदम, की गोविंदाचा जो आहे तुम्ही भजन करा. कारण की त्यांनीच हे सर्व क्रिएट केलेलं आहे. म्हणजे त्यांनी क्रिएट केलेलं आहे असं उपदेशामध्ये म्हटलेलं आहे की भयारस्य अडतीस तप्ती. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की सूर्य काय, हवा काय किंवा पाणी काय, हे सर्व जे आहे ते आपलं आपलं काम का करतं तर म्हणजे त्याच्या भयामुळे करतं असं उपदेशामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी परमेश्वराला प्राधान्य दिलेलं आहे की सर्व पंचमहाभूत आहे हे परमेश्वरामुळे आहे आणि परमेश्वराच्या म्हणण्यामध्ये आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर जसं मी पुढे सांगितलं की आणखीन जी रेमेडी आहे ती कशी आहे? भजगोविंद म्हणतात ना की आपण त्याला जे आहे ते सरेंडर करायचं. आता दुसरा आणखीन पुढे शब्द येतो भजगोविंदम 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 मूढमते. आता मूढमते शब्द जो आहे तो पण पाहायला, भज पाहायला, गोविंद पाहायला. का करायला पाहिलं हे पाहिलं, काय प्रक्रिया आहे हे पण पाहिलं भजगोविंदमची. मूढमते लिहिलंय पुढे. भजगोविंदम मूढमते म्हणजे शंकराचार्य त्याला असं म्हणतात की अरे तू मूढ आहे.
मग असं त्यांनी का म्हटलेलं असावं की तू मूढ आहे म्हणून? तर त्याचं सुद्धा जी आहे त्याच्या पाठीमागे एक कहाणी आहे. ती कहाणी कशा प्रकारची आहे? त्यामुळे ती कहाणी जी आहे ती अशा प्रकारची आहे की जेव्हा शंकराचार्य आपल्या 14 शिष्यांबरोबर काशीला गंगा स्नानाला जात होते, त्यावेळेस त्यांचं लक्ष गेलं, शिष्यांबरोबर होते, सकाळी गंगा स्नानाला जात होते. ते एक कोणीतरी 85-90 वर्षाच्या मधला त्याची वय असेल, तो मनुष्य जो आहे तो काय करत होता? तो जो आहे तो संस्कृत ग्रामर पाठ करत होता. नाही नाही रक्षती डुक्रुंज करणे, डुक्रुंज करणे, डुक्रुंज करणे, डुक्रुंज करणे, अशा प्रकारचा तो ग्रामर पाठ करतो. आता संस्कृत म्हणजे जे आहे ते संस्कृत भाषा खूप उत्तम असते, सुंदर आहे आणि ती शास्त्राचं माहेरघर आहे, यात काही वाद नाही. पण त्याचं ते वय पाहून 85-90 मध्ये पाहून हे थोडे थबकले की हा काय करतोय. तर त्यांनी पाहिलं की हा तर असं करतोच की ए फॉर एपल, आर फॉर रन, बी फॉर बॉल, अशा प्रकारचा हा सर्व संस्कृत ग्रामर पाठ करतोय असं त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी. त्यांना आश्चर्य वाटलं, थोडंसं थबकले, ते हबकले त्या ठिकाणी की हा असं का करतोय. खरं म्हणजे ते नुसतेच थबकले नाही, पण त्याच वेळेस ते करुणामय होते. त्यांना दया आली आणि त्या दयेच्या ह्याच्यामध्ये जे करुणा आली आणि ते म्हणाले, अरे तू हे काय करतोय म्हणे. नाही नाही रक्षते डुक्रुंज करणे, हे तू ग्रामर कशाला पाठ करतोय? डुक्रुंज करणे, डुक्रुंज करणे. आता ग्रामरचं काय याच्यामध्ये असं सांगतात, संस्कृत भाषेबद्दल थोडीशी अशी माहिती दिलेली आहे भाष्यकारांनी की सर्वात पहिल्यांदी हा जो उत्पन्न झाला शब्द जो आहे, जो उत्पन्न झाला तो कसा उत्पन्न झाला, म्हणजे जो आहे तो भगवान शंकरांच्या डमरूमधनं जे शब्द पहिले बाहेर आले, चमचम चम, यम यम यम, अशा प्रकारचे डमरूचे जे काही आवाज असतात त्याचंही वर्णन केलंय त्यांनी. आता ह्या ठिकाणी मुद्दाम देत नाहीये कारण की तेवढं डिटेल होईल. पण डमरूमधनं जसे आवाज येतात तर म्हणजे त्या आवाजाला त्यांनी काय म्हटलं, माहेश्वर सूत्र असं म्हटलं. महेश्वर सूत्र म्हणजे ते सूत्र निर्माण झाले. आणि त्या सूत्रावर जे आहे पाणिनी काय केलं, जो व्याकरणकर्ता आहे त्या पाणिनींनी अष्टाध्यायी सूत्र जे आहे ते त्याच्यातनं लिहिली. म्हणजे त्याला आणखीन जे आहे ते त्यांनी प्रकट केलं. ह्याचा अर्थ काय होतो, जे शंकराच्या डमरूमधनं जो आवाज निघतोय तो, ते सूत्र त्यांनी निर्माण केली. आणि पतंजली महाराजांनी त्याच्यावर कमेंट्री केली त्या सूत्रांवर, त्याला ते महाभाष्य असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग संस्कृत अशा प्रकारे निर्माण झालं. मग हे जे संस्कृत निर्माण झालं याच्यामध्ये धातू पाठ म्हणून जो असतो, धातू म्हणजे वर्ब आहे आणि पाठ म्हणजे तो वर्ब पाठ करायचा. जसं उदाहरण जर द्यायचं गेलं तर भू सत्तायाम. आता भू या ठिकाणी मूळ शब्द आहे आणि भू म्हणजे एक्झिस्टन्स, भू म्हणजे भवती, तर म्हणजे आहे, बिईंग ज्याला आपण म्हणतो, बिकमिंग नाही, बिईंग. मुळामध्ये ते आहे भू सत्तायाम. तर मग तुझा भू म्हणून शब्द पाठ करायचा. तसं याच्यामध्ये डक्रुंज शब्द त्यांनी दिलेला आहे. क्रू म्हणजे करणे. याच्यामध्ये धातू शब्द जो आहे या शब्दामध्ये जो याच्यात आलेला आहे भज गोविंदन मध्ये की नाही नाही रक्षते डुक्रुंज करणे, याच्यामध्ये क्र शब्द जो आलेला आहे तो क्र शब्द जो आहे तो व्याकरणाचा आहे. त्याचा अर्थ होतो की करणे. आणि तो जो आहे तो परत परत त्याला जो आहे तो काय करत होता, तो म्हणे तो पाठ करत होता त्याला. आता हे सर्व पाहून जे आहे ते शंकराचार्यांच्या ह्याच्यातनं सहज शब्द असे आले की अरे तू हे काय करतोय, भज गोविंदम. आता तुझं किती हे राहिलंय वय, एवढा म्हातारा तू झालेला आहे आणि हे जर तू केलं तर ह्याच्यानंतर जे आहे ते पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण भजगोविंदम जर केलं तर काय होईल, तर म्हणजे तुला मोक्ष प्राप्त होईल. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहितत्व, निर्मोहितत्वे निश्चलितत्व, निश्चलितत्वे जीवन मुक्ती. हे तुला सर्व प्राप्त होईल. ते आता आहे कुठे वेळ याचा. गाडीमध्ये आपण बसतो आणि जातो पुढे ट्रेन मधनं, आपले जर ट्रेन जे आहे ते स्टेशन जवळ येत असेल तर जे आहे आम्ही तयारी करतो स्टेशन उतरायची, तशी ही वेळ यावेळेस आयुष्यामध्ये. आणि तू हे काय घेऊन बसलेला आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे त्यांना सांगितलं की नाही नाही रक्षती डुक्रुंज करणे, हे डुक्रुंज करणे हे व्याकरण तुला रक्षण करणार नाही.
हे व्याकरण जे आहे ते काय तुला रक्षण करणार नाही. संप्राप्ते सन्निहित काले, तुझा काळ जो आहे तो जवळ आलेला आहे. सन्निहिते, काळ जवळ आहे आणि काळ जवळ आल्यानंतर तो केव्हा तो काळ तुला घेऊन जाईल हे आपल्याला माहित नाही. तर अशा प्रकारे जे आहे ते इतक्या जवळ जर काळ आलेला आहे आणि तू या ठिकाणी हे करतो आहे, तर हे कुठपर्यंत जे आहे ते योग्य आहे. असं म्हणजे त्यांनी जे आहे त्या म्हाताऱ्या माणसाचे म्हणूया त्यांनी कान उपटले, त्यांना सांगितलं की तुला काय करायला हवं, आणि त्यावेळेस हे भजगोविंदम जो आहे हे स्तोत्र प्रगट झालं. असा एक इतिहास आहे या भजगोविंदम. म्हणजे डॉक्टर काकांनी असं लिहिलंय की मोहित बुद्धीच्या वृद्ध ग्रहस्था तुझा मृत्यू आता जवळ येऊन ठेपला आहे आणि डुक्रुंच अशा प्रकारचं व्याकरणाचे धातू घोकून तुझे त्या मृत्यूपासून रक्षण होणार नाही, असं त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून तू काय करतो म्हणजे गोविंदाचं भजन कर आणि एका गोविंदाचंच फक्त भजन कर, कारण तुला वेळ नाहीये जास्त. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहित काले नैनी दक्षते डुक्रुंच करणे. मग आता मूढमते जे म्हटलेलं आहे, कुणाला मूढमते म्हटलं? मूढमते शब्दाचा आपल्याला अर्थ पाहतोय आपण या ठिकाणी. मूढमते शब्दाचा अर्थ पाहताना हे बॅकग्राऊंड आपण पाहिलं की मूढमते त्यांनी कुणाला म्हटलंय. तर मूढमते अशा माणसाला म्हटलेलं आहे की जो संसारामध्ये रमलेला आहे आणि शेवटपर्यंत संसाराचाच जो आहे तो व्याप उपसतो येतो, संसार तर सोडतच नाही. तो कसा सोडत नाही तर म्हणे तो तर म्हणतो की मला जे आहे ते आता विवेकानंदाचं उदाहरण देतात की म्हणे विवेकानंदाला एकाने विचारलं माझा संसार तर सुटत नाही, मी काय करू? तर म्हणे ठीक आहे उद्या या मला येऊन भेटा. मग ते भेटायला गेले दुसऱ्या दिवशी, तर हे सेक्रेटरी म्हणाली बसा थोडा वेळ. मग थोडा वेळ बसून त्याला मग घाई झाली की मला तर जायचंय. तर मग तो त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं तर विवेकानंदजी जे आहे ते एका मलखांबाला असं पकडून बसले होते. सांगितलं अरे मी तर तुम्ही मला टाइम दिला होता, मी तुम्हाला भेटायला आलो म्हणून. तर मग विवेकानंदांनी म्हटलं की म्हणे अरे हा मलखांब मला सोडतच नाही, मी काय करू? हा सोडेल तर मी तुमच्याकडे येईल. मग तो समजून गेला, वरमला तो. त्यांचं काय म्हणणं आहे की म्हणजे संसार मला सोडतोय की मी संसाराला सोडत नाहीये. संसार मला सोडायला तयार आहे किंवा मी सोडत नाहीये, मला संसार सोडायला पाहिजे, असं वस्तुस्थिती आहे की नाहीये. तर आता काय या ठिकाणी की मूढमतेचा अर्थ होतो की कुणी जसं बेवकूफ त्याला म्हणतात, ज्याला आपण बेवकूफ म्हणतो तशा प्रकारचं जे आहे त्याला ते मूढमते म्हणतात. म्हणजे जो असं म्हणतो की मी देह आहे, मीच देह आहे, आणि भगवंताला जो मानत नाही आणि जो धनाच्या मागे लागतो, जो जो आहे तो संसाराच्या मागे लागतो, संसारामध्ये पडलेला आहे, ज्याला अज्ञान आहे हे की हे सर्व जे आहे ते खरं आहे, जग खरं आहे, त्याला ते मूढमते असं म्हणतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोह, ते मोहामध्ये जो आहे तो पडलेला आहे, याला म्हणून मोह मुद्गर असं नाव आहे. मोह मुद्गर नाव का पडलं याचं? तर म्हणजे मुद्गरचा अर्थ होतो हेमर, हातोळा. आपण मुद्गल पाहिले असतील व्यायामशाळेमध्ये, जुन्या काळामध्ये जरी होती, आताही असतील. जे आपण जे आहे ते काय करतो म्हणजे हातोळा कसा असतो, हातोळा जेव्हा आपण मारतो कशावर, तर मग तो दयामाया नाही करत, तो गय नाही करत, तो मागे पुढे नाही पास, सरळ तोडूनच टाकतो त्याला. मग हे मोह मुद्गर हे जे व्हर्सेस आहे या ठिकाणी, हे जे श्लोक आहे किंवा ह्या ज्या पंक्ती आहे, तर म्हणे ह्या मुद्गर आहे, ह्या म्हणे हातोडा आहे. शंकराचार्यांचा तो हातोडा आहे. तो हातोडा जर तुम्ही आपल्या अंतःकरणावर जर मारला तर म्हणे तो निश्चितच मोह फोडल्याशिवाय राहणार नाही, अशी त्याची ख्याती आहे. म्हणून मोहाचा तडाखा तुम्हाला किती जोरदार असेल तर त्याच्याकरता जे अँटिडोट म्हणून जो आहे तो हे आहे काय, तर म्हणे मोह मुद्गर. म्हणजे हेमर, मुद्गर. मोह म्हणजे काय तर म्हणजे डिल्युजन. आपल्याला शब्द माहिती आहे, डिल्युजन, इल्युजन हे माहिती आहे. डिल्युजन म्हणजे काय, म्हणजे असं की आपल्याला रॉंग थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, आम्हाला काहीतरी असं वाटतं मनामध्ये, आम्ही त्याप्रमाणे करतो, पण ते खरं नसतं, यथार्थ नसतं, खऱ्यामध्ये आणखीन काहीतरी असतं.
पण आम्ही त्याला मिस्टेकिंग आयडेंटिटी ज्याला आपण म्हणतो, मिसलिडिंग आयडेंटिटी म्हणतो, ज्याला आम्ही फॉल्स बिलीफ म्हणतो. ए बिलीफ दॅट ए प्रॉमिनंट पर्सन इज हॅव्हिंग. म्हणजे मला असं म्हणायचं की एखादा आमचा विश्वास आहे, काय विश्वास आहे की जे आहे ते, अरे हा मनुष्य जो आहे तो वाईट आहे. तर आम्हाला नुसतं तसं वाटतं, पण तो खरंच असं नसतो. आणि हे इल्युजन मध्ये कन्वर्ट होतो. दूध आम्हाला पाणी दिसतं याच्यामध्ये, सेंड मध्ये, वाळूमध्ये, त्याला आम्ही डिल्युजन म्हणतो की अरे आम्हाला पाणी नाहीये, पण जे आहे ते सूर्यकिरणांच्या एक पर्टिक्युलर फिनॉमिनामुळे जे पाणी दिसतं, आम्ही त्याला डिल्युजन म्हणतो की अरे हा तो जो आहे ते खरं नाहीये तसं. किंवा असंही म्हणा आपण की आपल्याला असं वाटेल की अरे मी अमका आहे. आता असं आहे की मला असं वाटेल की मी तर खूप मोठा डॉक्टर आहे, किंवा मला असं वाटेल की मी खूप मोठा प्रवचनकार आहे. तर हे जे मिसइंटरप्रिटेशन माझ्या बद्दल आहे की मी अमका आहे, फॉल्स बिलीफ जो आहे तो कसा आहे, तर म्हणे तुम्ही आपला जो आहे अहंकार त्या ठिकाणी जो आहे तो अहंकार पोचता. दॅट इज अ मिसइंटरप्रिटेशन. ह्यालाच ते मोह म्हणतात. आणि डिल्युजन टेक्स टू इल्युजन असंही आहे. म्हणजे जे आहे ते उदाहरण जर द्यायचं गेलं तर असं तुम्ही समजा की तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी जे आहे ते साप आहे आणि रस्सी पडलेली आहे, आणि नंतर जेव्हा तुम्ही लाईट टाकतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की बा नाही, ही तर रोप आहे, ही रस्सी नाही आहे. एक तर काय झालं की तुम्हाला हे मिस आयडेंटिटी झाली की जे आहे ते ह्या सोप आहे, आपलं हे साप आहे म्हणून. तर सांगतात तर असं या ठिकाणी की हे दोन्ही कसे तर म्हणे हे जे आहे ते दोन्ही जे आहे ते कसे तर म्हणे हे तुम्हाला नेहमी आपल्याला भ्रम करतात. आणि भ्रमाचं जर ज्ञान असेल तर त्यांनी की प्रोडक्शन नाही होत, असा एक सिद्धांत सांगितला आहे. एखादा भ्रम असेल आणि भ्रमातनं जे काही निर्माण होईल त्यातनं जे आहे ते प्रोड्यूस काही नाही होणार, त्याच्यातनं रिझल्ट काही नाही निघणार. रिझल्ट कसा निघेल तर म्हणजे ते नाही निघणार त्या ठिकाणून असं. तर सांगायचं असं या ठिकाणी की आम्हाला जे आहे ते मोह आहे, इल्युजन आहे. आणि हे मोह जे आहे ते बरेचसे संसारामध्ये जे आहे ते आम्हाला प्रत्येक वेळेस होतात. आणि ह्याच्यावर मोह मुद्गर हे आम्ही सर्व काढावे आणि खरा मी कोण याच्याबद्दल पाहावं. रमण महर्षींना असं झालं होतं की रमण महर्षींना एक बाई आली विचारली. त्या बाईने विचारलं त्यांना की मला तुम्ही सांगा की हाऊ आय वुड नो गॉड, और वेअर इज गॉड, किंवा गॉड मी कसा पाहायचा, मला गॉड माहिती करायचंय. आणि ती कोणीतरी ब्रिटिशर होती आणि खूप मोठ्या ऑफिसरची पत्नी होती त्या काळाला, ब्रिटिश साम्राज्याच्या वेळेस. मग रमण महर्षींनी तिला सांगितलं की अरे फॉरगेट अबाउट गॉड, फर्स्ट यू फाइंड आउट हु आर यू. मग तिने सांगितलं की नाही, मी तर एक जनरलची पत्नी आहे. मग नंतर म्हणाली की म्हणे मी हे आहे, ब्रिटिशर आहे. नंतर म्हणाली की मी हाऊस वाईफ आहे. मग त्यांनी सांगितलं त्याच्यावर की हे खरी तू ही आहे का? म्हणजे आता जर वाईफ झाली, पहिले लग्नाच्या पहिले काय होती, मुलगी होती म्हणजे, आणि नंतर जे आहे तू पत्नी झाली, तर खरं काय, पत्नी खरं की ती मुलगी खरं? मग तिने म्हटलं की खरं काय ते मला सांगा. तर म्हणे तू कोण आहे ह्याची माहिती कर. आणि जोपर्यंत तू हे माहिती करत नाही की मी कोण आहे आणि ते समजत नाही तोपर्यंत मूढ मते भज गोविंदम मूढ मते. मूढ मते त्याला म्हणतात की ज्याला स्वतःची आयडेंटिटी खरी काय आहे ते माहित नाही, तो याचा विचार बरोबर करत नाही, तो विचारांमध्येच राहतो आणि त्याचा निर्णय होत नाही की मी कोण आहे. म्हणजे पुष्कळ वेळा आपण विचार करतो, विचार करताना जो आहे हे करू की ते करू, ते करू की ते करू, मग ते विचार मॅच्युअर होतात. मॅच्युअर होऊन ते एका डिसिजनवर येतं, त्याला आपण बुद्धी म्हणतो. तर असं मन आणि बुद्धीच्या याच्यामध्ये आपण चक्रामध्येच राहतो. आणि जे आहे ते हा विचार करत नाही की जसं मी ह्यावेळेस माझ्या समोर कम्प्युटर आहे, ही कम्प्युटर वस्तू आहे, किंवा माझा हा चष्मा ही माझी वस्तू आहे,
यावेळेस हे विचार करत नाही की मी हा देह सुद्धा जो आहे ही सुद्धा एक वस्तू आहे. माझा देह जर वस्तू आहे असं जर म्हटलं, शास्त्राने आम्हाला सांगितलं, तर मन काय आहे म्हणे. म्हणजे जसं देह मन आहे, आता सुरुवात करा तुम्ही चष्म्यापासून सुरुवात केली, कम्प्युटरपासून सुरुवात केली, कम्प्युटर समोर तुम्ही सर्व बसलेले आहात, कम्प्युटर ही एक वस्तू आहे, त्याच्यानंतर देह हा एक वस्तू आहे, त्याच्यानंतर जे आहे ते मन म्हणजे मनही जे आहे तोही वस्तू आहे, बुद्धी म्हणजे ती सुद्धा एक वस्तू आहे, ते सुद्धा तुमच्यापेक्षा वेगळी. मग असं जर सर्व तुम्ही म्हणत आला तर मग तुम्ही काय आहात, तर म्हणे आय एम द कॉन्शियसनेस, जे चेतन तत्व आतमध्ये आहे ते मी आहे. आय एम आत्मा ब्रह्म, म्हणजे मी स्वतः जे आहे ते आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. मग हे जितकं मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम आपण नेहमीच म्हणतो, प्रत्यक्ष रविवारी जे आहे त्याला घोटतो. पण ते घोटतो असं होतं की कॉफी जी आहे ती गोड आहे की नाहीये गोड आपण त्याला चाकून पाहत नाही. कॉफी आहे एवढंच समजून जो आहे कॉफी समोरच जातो, पण कशी आहे ते नाही कळत. तर मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम सुद्धा तशाच प्रकारचं आहे. तर मूळ मते हे जे ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की बुवा हे तुम्ही लक्ष घ्या, लक्षात ठेवा की हे बॉडी माइंड इंटलेक्ट हे सर्व जे आहे ते काय आहे, तर म्हणे मी याला एक्सपिरियन्स करतो, आय एम नॉट दॅट. म्हणजे जसं काका म्हणतात की म्हणजे जे मी आणि माझं, ज्याला तुम्ही माझं म्हणाल ते मी नाही, आणि मग तुम्ही जे आहे ते माहिती करायचं की मी कोण आहे. माझं मन झालं, माझी बुद्धी झाली, माझे प्राण झाले, तर मग आता माझं जे झालं ते सर्व मी नाही असं ठरल्यानंतर मग मी कोण आहे याचा सुद्धा जो आहे तो आपल्याला काय करायला हवं, तर म्हणजे त्याचं माहिती काढायला हवी की मी कोण आहे. आणि त्याच्याकरता जे आहे आपण आत्मषटक प्रत्येक वेळेस त्याचं चिंतन जो आहे तो करतो. तर हे जे वर्ल्डली नॉलेज आहे इट विल नॉट सेव्ह अस. जे तुमचं स्पिरिच्युअल नॉलेज आहे तेच आपल्याला सेव्ह करू शकेल. म्हणजे त्यातूनच जो आहे तो काय आहे, तर म्हणे त्यातूनच आपल्याला पुढचा रस्ता मिळेल. नुसतंच आम्ही मॅप काढला आणि मॅपचे खूप आम्ही जे आहे ते काय केलं, तर म्हणे मॅपचं जे आहे ते आम्ही खूप स्टडी केली, अभ्यास केला मॅपचा, आणि गेलो नाहीच कधी ज्याचा ज्या मॅपचा अभ्यास केला, तर मग म्हणे त्याचा काय अर्थ. मग मग तुम्ही एवढंच आहे ते तुम्हाला सर्व माहिती त्या जागेचं, मॅप बद्दल, मॅपमुळे तुम्हाला सर्व माहिती आहे, पण पुढचं तर म्हणे अनुभव नाही आहे त्या ठिकाणी. तर अत्यंत आवश्यक असं आहे की आपण जे आहे ते शास्त्र जे आहे ते त्याचा श्रवण करायला हवं, मनन करायला हवं, आणि चित्तशुद्धी होणं त्याच्यापूर्वी आवश्यक आहे. कर्मयोगेन चित्तशुद्धी, आणि चित्ताची चंचलता म्हणजे काय, उपासनेनं विक्षेप निवृत्ती. उपासना करायला पाहिजे, त्यांनी जे आहे ते चंचलता कमी होईल. आणि जे आहे ते निष्काम कर्म केल्याने काय होईल, तर म्हणजे जे आहे ते आपल्याला चित्तशुद्धी होईल. आणि मग श्रवणेन अज्ञान निवृत्ती. अज्ञान कशाने जाईल, तर म्हणजे श्रवणाने जाईल. आणि मनन, त्याचं चिंतन जर परत परत केलं, मननेन संशय निवृत्ती. चिंतन जर परत परत केलं तर संशय जाईल. आणि निधिध्यासेन त्या ठिकाणी जो आहे तो काय होईल, मग निधिध्यासेन अज्ञान निवृत्ती. त्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान जाऊन त्या ठिकाणी ज्ञान प्रगट होईल, त्याचा आपल्याला अनुभव येईल. हे हे जे आहे याचा मूळ भजगोविंदमचं जे परिणिती जी आहे ती याच्यामध्ये होईल. म्हणून ते म्हणतात की सुरुवात पूर्ण करा, सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे, जे म्हटलंय की भजगोविंदपासून सुरुवात करा. म्हणजे तुमचं काय होईल की मूळ मती, मती म्हणजे बुद्धी, ही जाईल आणि जे आहे ते तुम्ही सज्ञान व्हाल. आणि मग त्याच्यानंतर काय होईल की तुम्हाला असं मग कळू लागेल की बा हे जे बॉडी आहे इट इज अन इन्स्ट्रुमेंट, इट इज अन इक्विपमेंट. अशा प्रकारचं जे आहे ते होईल. आणि यू विल फील दॅट यू आर द कॉन्शियसनेस. आणि मग जे आहे ते कसं होईल, प्रत्येक कार्य जे आहे ते प्रत्येक कार्य जे आहे ते ईश्वराला स्मरून आणि ईश्वराला अर्पण करून ईश्वराचं ह्याला होईल. जसं म्हणतात ना ते अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित,
तसंच ब्रह्मार्पणम, ब्रह्महवी, ब्रह्माग्नो, ब्रह्मणार्पणम, म्हणजे प्रत्येक जे आहे ते जे काही चाललेलं आहे आता मी बोलतो या ठिकाणी ते सुद्धा काय तर म्हणजे ते जे आहे ते परमेश्वराला तुम्ही अर्पण करा. आणि असं जर केलं तर मग आपल्याला जे आहे ते काय होईल तर म्हणजे तो अनुभव हळूहळू यायला लागेल. आणि मग जे आहे ते ज्याला आपण म्हणतो की वासास जीर्णानी यथा विहाय नवाणी ग्रहानी नरोपाणी नरोपराणी, म्हणजे तो अनुभव जो संतांना आलेला आहे की भाई हे देह जे आहे ते बदलायचा किंवा मोक्ष स्वरूपच होतात, ते देह बदलायचं त्याचं कारण नाही राहत त्यांना. तो म्हणतात की मी मरणार नाहीच म्हणून. मग ते त्यावेळेस देहाचा जो मृत्यू होईल तो कशा प्रकारचा होईल तर म्हणतो ब्युटिफुल डेथ, आर्ट ऑफ डाईंग त्याला म्हणतात. ते संतांना माहिती की कसं कसं मृत्यू करायचं, दॅट इज अ आर्ट ऑफ डाईंग. आणि मृत्यूचं समोर आला तर म्हणे आम्ही एकदम जे आहे ते घाबरणार नाही. असं एक भाष्यकाराने लिहिलंय की वोल्टायर म्हणून एक फ्रेंच फिलॉसॉफर होता, तो एकदा मरता मरता वाचला तर म्हणजे त्यांनी आपला अनुभव लिहून ठेवला की अरे म्हणे खूप भयंकर असतं, खूप भीती वाटते, अंधारात अंधारात खूप गडद अंधारात कुठे कुठे आपण आतमध्ये जातो आहे, अशा प्रकारचं जे आहे ते दिसतं. आणि भक्त कसे असतात तर त्यांनी ख्रिश्चन अनुभव दिलाय की म्हणे एक मुलीला कॅन्सर झाला होता पण ती जीससची खूप भक्त होती, तर ती म्हणत होती की मला जीसस जो आहे तो दिसतो, क्षणाक्षणाला दिसतो, आणि ती आनंदात होती की मी त्या आनंदामध्ये आहे. हे उदाहरण सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला जे आहे ते भजगोविंदमचा अभ्यास करून, साधना पंचकमचा सुद्धा अभ्यास करून आपल्याला ही गाठायची आहे, इथपर्यंत आपल्याला ह्याचं आहे. कशापणे तर म्हणे जे आहे ते मोहाचा तडाखा जो आपल्याला झालेला आहे त्याच्यातनं बाहेर निघायचं आहे. आणि मग आपण असं पाहू की हे जे पहिलं कडवं झालं त्याच्यानंतर पुढची कडवी जी आहे ते मूळ जयी ही धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णा वल्लभते निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदय चित्तम. म्हणजे तर त्यांनी काय केलंय ह्या ठिकाणी त्याच्यानंतर सर्व मोहाचेच नमुने दाखवलेले आहेत. म्हणजे नारी स्तनभर नाविनिवेशन दृष्टान माया मोहावेशम, म्हणजे मोह होईल तुम्हाला नारीकडे पाहून, अशा प्रकारचं म्हटलंय. आणि मग म्हटलंय एतन मानसन वसती विकारम, म्हणजे ती शेवटी हाडामासाचीच आहे. तुळशीदासांचं असं उदाहरण सांगितलं जातं की तुळशीदास जेव्हा पोचले बायकोकडे, बायको माहेरी गेली होती, खूप वादळ होतं आणि खूप नदीला पूर आला होता, तर ते म्हणे की त्याला पकडून गेले की एका प्रेताला पकडून त्यांनी पार केली ती नदी आणि वरती पोचले तिच्याकडे, तर म्हणजे तिथेही कुठेतरी साप लटकत होता त्यालाच पकडून गेले वरती. आणि जेव्हा ते पोचले तिथे तिला एकदम आश्चर्य वाटतं की अरे हे कसे इथे आले, तर म्हणे मग त्यांनी म्हटलंय त्याचा दोहा आहे त्याचा की हाडामासाचं हे शरीर आहे, याच्यावर तुम्ही एवढं प्यार करता, प्रेम करता, जर एवढंच प्रेम तुम्ही रामावर केलं असतं तर राम तुम्हाला मिळून गेला असतं, असं त्याचा अर्थ आहे. तर दृष्टन एतन मानसन वसती विकारम मनसी विचार आहे वारंवार, म्हणजे असं आहे की हे सुद्धा त्याचं यथार्थ रूप काय आहे हे ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. ते ज्या 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 ठिकाणी तुम्हाला मोह होतोय, म्हणजे स्त्रीला पुरुषाचा, पुरुषाला स्त्रीचा. आणि नलिनी दलगत नलिनी दलगत जलमतीत तरलम, म्हणजे कमळाच्या पानावर जसं एखादा बिंदू पडलेला असतो आणि त्या बिंदूला किती लाईफ असतं, पानावर जर एखादा बिंदू पडलेला आहे त्याला किती लाईफ असतं, तर म्हणे नाही त्याला जास्त लाईफ नसतं, केव्हा जाईल तेही माहित नाही. पडलेला पाण्याचा थेंब जितका अस्थिर असतो तितकंच मानवी जीवन जे आहे ते अनिश्चित स्वरूपाचं आहे, हे जे आहे ते लक्षात घ्यायला हवं. यावत दित्तोपादिन, आता मी फक्त उदाहरण म्हणून सांगतोय की कशा प्रकारचं पुढचे जे श्लोक जे आहे ते काय काय म्हणतात एवढंच सांगायचं. आपण पाहणार आहोत याला डिटेलमध्ये की जोपर्यंत संपत्ती कमवण्याची जबर इच्छा आहे आणि धमक अंगामध्ये आहे संपत्ती कमवण्याची, तोपर्यंत कुटुंबीय गणगोत मित्रपरिवार काय करतात तर म्हणे मोठ्या प्रेमाने राहतात. आणि मग क्षमता संपली की मग ते सर्व काय की म्हणे ते वृद्ध वृद्ध होतो मनुष्य, म्हातारा होतो, जर्जर होतो, काही त्याला करवत नाही, ते लोक जे आहे त्याला सोडून देतात, विचारपूस करत नाही त्याची, जरी असेल घरी तो. यावत पवनो निवसते देहे तावत पृच्छती कुशलम गेहे, म्हणजे जे आहे ते जोपर्यंत प्राण आहे तर प्राण जसे आपले चोख काम करत असतात त्याप्रमाणे शरीर जर आरोग्य संपन्न असेल तर लोक विचारतील, नाही तर मग कोणी विचारणार नाही.
बालस्ताव क्रीडा सक्त तरुणताव तरुणी रक्त, हे पुढे दिलेलं आहे की बालपणी जे आहे ते कसं तुमचं क्रीडेमध्ये गेलेलं आहे, तरुण वय कशामध्ये गेलेलं आहे, तर म्हणे संसारामध्ये गेलेलं आहे, लग्न कार्य झाले, मुलं बाळ झाले, तर तरुणस्ताव तरुणी सक्ता, तरुण तरुणी याच्यामध्ये जो आहे तो सर्व काळ गेला असं त्यांना म्हणायचं आहे. वृद्धस्तावच चिंता, वृद्धाची जे आहे ते म्हणे काय म्हणे चिंतेमध्ये सर्व तो वेळ गेला असं. पण खरं जर तू पाहायला गेलं तर काते कांता कसते पुत्र, कोण कांता आहे कोण पुत्र आहे त्याचा तुमचा काय संबंध आहे, हा तुमचा मुलगा कस्तत्वम कुत कुत आयात, हा तुमचा मुलगा जो आहे तो कशा प्रकारचा आहे असं त्यांनी विचारलंय त्या ठिकाणी. म्हणजे कर्म समर्थ म्हणतात की कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानली रे पडत मूर्खा. तर हे अशाच प्रकारचं जे आहे त्यांनी विचारलं की मी खरं कोणत्या प्रकारचं जे आहे तुम्ही म्हणता की मी पहिले मुलगी होती त्याच्यानंतर ती पत्नी झाली, तर म्हणा त्याच्यानंतर परत डायव्हर्स झाला, मग डायव्हर्स झाल्यानंतर परत ती एकटी झाली. तर हे जे आपले चेंजेस आहे, हे चेंजेस या उपाध्या किती यथार्थ आहे, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, हे मोहस्वरूप आहे की नाही हे सांगण्याकरता ते म्हणतात या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर जे आहे ते वयसिकते कामविकार शुष्के निरे कक्का सारा, म्हणजे भोग राहतो तरुण वयामध्ये जे आहे ते भोगाची इच्छा असते आणि भोग मनुष्य करतो, आणि उतार वयामध्ये काय होतं तर म्हणे भोगाची इच्छाही कमी होते आणि तो त्याप्रमाणे भोग घेऊ शकत नाही. तर हे असं जर आहे, पाणी आटून गेल्यावर तलाव या शब्दाला काय अर्थ राहिला असं विचारतात. मग संपत्ती संपल्यावर परिवार पुढे टिकून राहील, मग ब्रह्मज्ञान झाल्यावर संसार कुठे राहील. तुम्ही ब्रह्मज्ञान घ्या, भजगोविंदम म्हणा आणि ब्रह्मज्ञान घ्या. मा कुरु धनजन यौवन गर्वम हरती मेषात कालम सर्व. तुम्हाला खूप असं वाटतं की अरे माझ्याकडे एवढा पैसा आहे, एवढं हे आहे, आणि जे आहे ते कसं आहे तर म्हणजे जे आहे ते जग माईक आहे, हे रडगाणी नाहीये. माईक आहे म्हणून त्याला रडगाणं नाही म्हणायचं, पण हे केव्हा जाईल याच्याबद्दल आपल्याला माहित नाही. तारुण्य जर देखत देखत वृद्धत्वाकडे जातं, आपण इथे म्हणतो दुबईमध्ये किती वर्ष झाले यावर कळलंच नाही, इतकं सर्व निघून गेलंय. तर सांगत तात्पर्य असं या ठिकाणी आहे की हे संसार कशा प्रकारचा आहे. जिनियान मिन्यो सायं प्रातः शिशिरव संतू पुनरायात, म्हणजे दिवस रात्र संध्याकाळ सकाळ येत राहतात, ऋतू येत राहतात वेगवेगळे, असं ऋतुचक्र जे आहे ते चालत राहतं. आणि मग काय होतं तर म्हणे कालत क्रीडती गच्छत्य आयु, म्हणजे आयुष्य जे आहे ते आमचं निघून जातं हे अशा ह्याच्यामध्ये आम्हाला लक्षातच येत नाही. जटिलो मुंडी लुंचित केश काशायांबर भवकृत केश, जटा धारण केल्या, मुंडन केलं आणि डोक्यावरील केस हाताने उपटले, भगवे वस्त्र जे आहे ते किंवा अनेक प्रकारचे वैराग्य सूचक वस्त्र वापरली गेली, तरी काय म्हणतात ते ते म्हणतात की म्हणजे तुम्हाला जर मोह आहे, तुम्ही या सर्वांचं काय हे पोटभरूच झाले, मग ते की आपलं जे आहे सोंग घेऊन जातात, म्हणजे ह्यांना जे आहे ते उदरनिमित्तम बहुकृत वेश, उदरनिमित्तम, उदर म्हणजे पोट, त्याच्याकरता म्हणून जे आहे तुम्ही वेगवेगळे वेश घेता. असं अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम, सर्व गात्र जीर्ण झाली, मस्तकावरील केस गेले आणि तोंडातील दात पडून गेले, आणि मग असं जर सर्व झाल्यानंतर काठीच्या आधाराशिवाय हा म्हातारा चालू शकत नाही, असा तरी सुद्धा काय तदपिन मुंचती तदपि मुंचत त्याशा पिंडम, तरी त्याचा जो आहे तो आशेचा घास तोंडातून जात नाही, म्हणजे त्याला आशा जी आहे ती अजून मी काहीतरी करेन. अग्रेवन्नी पुष्टे भानू रात्रो चुकस पितर जानू, एखादा बैरागी असतो, तो बैरागी कसा असतो म्हणजे करतल भिक्षा तरुतल वासो, तो हातामध्येच हे घेतो, भिक्षा घेतो, आणि तरुतल वासो म्हणजे झाडाखाली तो जो आहे तो राहतो, म्हणजे घरही ठेवत नाही राहण्याकरता आणि भांडे ठेवत नाही, कशा करता की भिक्षे करता. मग करतल भिक्षा तरुतल वासो तदपिने मुंच, तरी पण त्याच्या आशा तृष्णा गेलेला नाही असं त्यांना म्हणायचं. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम, अरे तुम्ही गंगासागर केलं, तीर्थयात्रा यात्रा केल्या, सर्व काही केलं, ज्ञानविहीने सर्व मथेन, जर तुम्हाला हे नसेल की मी कोण याचं जोपर्यंत ज्ञान नसेल तोपर्यंत काय त्यामुळे तुम्हाला मुक्तीर जन्म मुक्तीम न भजती जन्मशतेनम,
100 जन्म जरी गेले तरी तुम्हाला मुक्ती मिळणार नाही जोपर्यंत तुम्हाला ज्ञान नाही कशाचं, की मी कोण आहे याचं ज्ञान नाही, की मी सच्चिदानंद परमात्मा स्वरूप आहे हे जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत काय म्हणे, तोपर्यंत जे ज्ञानविहीन सर्व मते, बिना ज्ञानाचे जे आहे ते होणार नाही, हे लक्षात ठेवा. असं ते शंकराचार्य म्हणतात की तुम्ही भज गोविंदम या ठिकाणी असं म्हणतात. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन, योग साधनेत रमलेला आहे, कोणी भोगात रमलेला आहे, पण हे सर्व जे कसं आहे की जो संगरहित आहे, परमब्रह्मणी रमते चित्तम, ज्याचं ब्रह्मामध्ये चित्त आहे तोच खरा जो आहे तो आनंदमय जीवन जगतो असं त्यांना म्हणायचं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जे आहे ते मृत्यू येतो आहे आणि आम्ही संसारामध्येच रमलेलो आहे. अशा प्रकारचं थोडस एक अंदाज देण्याकरता की कसं या ठिकाणी त्यांनी वर्सेस लिहिलेले आहे. म्हणजे जवळजवळ सर्व वर्सेस दोनच सांगतात की आमचा मोह कुठे अडकलेला आहे, आम्ही कुठे अडकलेलो आहोत, कोणकोणत्या ठिकाणी अडकलेलो आहोत, ते सर्व पॉइंट्स, ते सर्व जागा, त्या सर्व स्थान त्यांनी आम्हाला दाखवून दिलेले आहे की या ठिकाणी तुम्ही अडकलेला आहात, हे किती म्हणजे जे आहे ते नाशिवंत स्वरूपाचं आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याच्यावर जोर दिलेला आहे शंकराचार्यांनी की जे आहे ते त्यांनी सांगितलं की तुम्ही केस काढले, सर्व केलं, संन्यास जरी घेतला तरी त्याचा काही अर्थ नाही, का तर म्हणजे ज्ञानविहीन सर्व मते, जोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकणार नाही, म्हणजे तुम्हाला मोक्ष होणार नाही, तुमचं कल्याण होणार नाही, असं असं त्यांना म्हणायचं. तर तुम्ही काय करा, म्हणे गेयम गीता नाम सहस्त्रम देयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय वित्तम. म्हणजे तुम्ही काय करा, गीतेचं चिंतन करा, विष्णू सहस्रनामाचं पाठ करा, भगवान कृष्णाचं जे आहे ते चिंतन करा, चित्त सत्संगतीत रमवा, भज गोविंदम असं ते म्हणतात या. तर मी इथे थांबतोय, आपण याला आणखीन सुंदर याचं हे आहे भज गोविंदमचं थोडस एक अंदाज देण्याकरता म्हणून मी हे नंतरचे 8-10 श्लोक या ठिकाणी पाहिले. आपण ह्याला एक एक श्लोक जो आहे तो डिटेलमध्ये पुढे घेणार आहोत आणि मी ह्या ठिकाणी जो आहे तो विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. नो बुद्ध्यहंकार चित्तारिराहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम।